स्टँडर्ड थर्ड युनिट 1.2 वर्ड फॅमिली 1 पेज नंबर 3. आज आपण इयत्ता तिसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या युनिटमधील दुसरा स्वाध्याय वर्ड फॅमिली पाहणार आहोत. प्रश्न पहिला ए. लेट्स रिवाइज म्हणजे उजळणी करूया. इथे काही शब्द दिलेले आहेत जे ॲ साऊंडचे आहेत. आपण त्यांचे वाचन करणार आहोत. ॲम, बॅग, कॅप, हॅट, व्हॅन, ॲन, गॅस, पॅट, लॅप, वॅक्स, ॲट, सॅड, टॅप, जॅम, गॅप, रॅन, डॅड, पॅड, रॅट, टॅक्स. या सर्व शब्दांमध्ये ए म्हणजेच ॲ हा साऊंड दिलेला आहे. बी. रीड अँड रिपीट वाचा आणि पुन्हा म्हणा. इथे चटईवर एक मांजर झोपलेले आहे व त्याच्या शेजारी एक बॅट ठेवलेली आहे व या चित्राचे वर्णन त्याच्या शेजारी केलेले आहे. अ कॅट, अ फॅट कॅट, अ फॅट कॅट ऑन अ मॅट, अ फॅट कॅट सॅट ऑन अ मॅट, अ फॅट कॅट अँड अ बॅट ऑन अ मॅट. याचप्रमाणे येथेच दुसरे चित्र दिलेले आहे. त्या चित्राचे वर्णन देखील शेजारी दिले आहे. ते आपण वाचूया. अ पॅन, अ पॅन अँड अ फॅन, अ पॅन, अ फॅन अँड अ कॅन, अ पॅन, अ फॅन, अ कॅन अँड अ मॅन, अ पॅन, अ फॅन, अ कॅन, अ मॅन अँड अ फॅन. म्हणजे येथे वेगवेगळी चित्र एकाच ठिकाणी दिली होती ज्यांचे वर्णन त्याच्या शेजारी केलेले होते जे आपण आत्ताच वाचले. सी. रीड अँड कॉपी इन युअर नोटबुक म्हणजे इथे जे शब्द दिले आहेत ते वाचा आणि पाहून तुमच्या वहीमध्ये लिहा. ते शब्द आपण वाचूया. तुम्ही पाहून ते वहीत लिहून घेऊ शकता. AMM, BAG बॅग, CAP कॅप, HAT हॅट, VAN व्हॅन, AN ॲन, GAS गॅस, PAT पॅट, LAP लॅप, WAX वॅक्स, AT ॲट, SAD सॅड, TAP टॅप, JAM जॅम, GAP गॅप, RAN रॅन, DAD डॅड, PAD पॅड, RAT रॅट, TAX टॅक्स. तुमच्या लक्षात आले असेल की प्रश्न ए व प्रश्न सी यामध्ये समान शब्द आहेत. प्रश्न ए मध्ये आपण हे शब्द वाचले व प्रश्न सी मध्ये हे शब्द वाचून वहीत लिहायचे आहेत. डी. रीड अँड सर्कल ॲट, ॲन अँड ॲड साऊंड इन द गिव्हन वर्ड्स म्हणजे दिलेल्या शब्दांमधून ॲट, ॲन आणि ॲड साऊंडला गोल करायचे आहे. सर्वप्रथम पाहूया ॲट चे साऊंड. PAT पॅट, BAN बॅन, RAT रॅट, TAP टॅप, TAX टॅक्स, CAT कॅट, BAT बॅट, BAN बॅन, PAN पॅन, HAT हॅट, SAT सॅट व FAT फॅट असे हे शब्द आपल्याला इथे दिले आहेत.
यामध्ये आपल्याला AT म्हणजे ॲट साऊंड असलेल्या शब्दांना गोल करायचे आहे. जसे आपल्याला इथे कॅट या शब्दाला गोल करून दाखवले आहे, कारण कॅटमध्ये C नंतर AT दिलेले आहे. येथे PAT पॅट, RAT रॅट, BAT बॅट, HAT हॅट, SAT सॅट व FAT फॅट या शब्दांमध्ये ॲट हा साऊंड दिलेला आहे. पुढे आहे AN म्हणजे ॲन साऊंड असलेले शब्द. इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत ज्यामध्ये ॲन साऊंड आहे. त्यातील PAN पॅन यामध्ये PAN पॅन या शब्दामध्ये ॲन साऊंड येत असल्यामुळे येथे पॅन या शब्दाला गोल केले आहे. आता वाचूया इतर शब्द. CAN कॅन, TAP टॅप, MAN मॅन, SAD सॅड, RAN रॅन, HAT हॅट, GAS गॅस, FAN फॅन, NAP नॅप व BAN बॅन. इथे दिलेल्या शब्दांपैकी ॲन साऊंड असलेले शब्द कोणते आहेत बरं? पाहूया. CAN कॅन, MAN मॅन, RAN रॅन, FAN फॅन व BAN बॅन या शब्दांना आपण गोल करूया. आता पाहूया AD म्हणजे ॲड साऊंड असणारे शब्द. इथे दिलेले शब्द प्रथम आपण वाचूया व त्यापैकी ज्या शब्दांमध्ये ॲड साऊंड येतो त्याला आपण गोल करूया. प्रथम आपण शब्द वाचूया. BAT बॅट, BAD बॅड, CAN कॅन, DAD डॅड, LAD लॅड, HAD हॅड, SAD सॅड, GAS गॅस, PAD पॅड, MAD मॅड व AND अँड. आता या दिलेल्या शब्दांमध्ये HAD हॅड या शब्दामध्ये AD ॲड साऊंड येतो, म्हणून त्यांनी इथे आपल्याला गोल करून दिले आहे. असेच आपण AD साऊंड असलेले शब्द यातून शोधूया. पाहूया. BAD बॅड, DAD डॅड, LAD लॅड, SAD सॅड, PAD पॅड, MAD मॅड या शब्दांमध्ये AD म्हणजेच ॲड हा साऊंड येत असल्यामुळे आपण या शब्दांना गोल करूया. आताच आपण आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 3 व 4 वरील स्वाध्याय सोडवला आहे. हा स्वाध्याय तुम्ही लक्ष देऊन तुमच्या पुस्तकामध्ये सोडवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व असेच उपयुक्त व नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.